आज तेजसच्या शाळेमध्ये ओपन डे होता, त्याकरता मी तेजसच्या शाळेमध्ये गेले. रिक्षेने गेले. येताना तेजसला घेऊन आले. तेजसला इंग्लिशमध्ये 30 पैकी 27, मॅथ्समध्ये 30 पैकी 29.5, EVSमध्ये 30 पैकी 21.5 आणि EVSमध्ये 30 पैकी हिंदीमध्ये 30 पैकी 24 आणि EVSमध्ये 30 पैकी 21.5 असे मार्क मिळालेले आहेत. तेजस मॅथ्समध्ये वर्गात पहिला आलेला आहे. तेजसच्या वर्ग शिक्षकांना मी भेटले, त्याच्याबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे ते विचारलं, तर ते म्हणाले की अजून मार्क मिळवू शकतो, आहे हुशार असं म्हणाले आणि बाकी काही कंप्लेंट त्याच्याविषयी नाही म्हणाले. त्याला गप्पा मारायला खूप आवडतात असं बोलले, पण कंप्लेंट त्याच्याविषयी काही नाही. तेजसचा हा बेस्ट फ्रेंड आहे. नंतर आम्ही तेजसच्या शाळेत पुस्तकांचं प्रदर्शन भरलेलं होतं, ते विक्रीसाठी ठेवलं होतं. तर पुस्तक तेजसला घ्यायची होती आणि पालकांना पण प्रदर्शन बघायला परमिशन होती, म्हणून आम्ही गेलो आणि मग तेजसला जी 2 पुस्तकं हवी होती ती आम्ही घेतली. आता इथे सगळी जी पुस्तकं होती विक्रीसाठी ठेवलेली प्रदर्शनात, ती इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतात, कारण या शाळेमध्ये मराठी नाही आहे, मराठी हा विषयच नाही आहे. इंग्लिश आणि हिंदीमध्ये पुस्तकं इथे प्रदर्शनामध्ये विकायला ठेवलेली होती. तेजसने 2 पुस्तकं घेतली. तो वाचतो पुस्तकं, रात्री झोपताना झोप येईपर्यंत तो वाचत असतो पुस्तकं, त्यासाठी म्हणून त्याला 2 पुस्तकं घेतली, त्याला हवी होती ती. छान असं प्रदर्शन भरलेलं होतं. लायब्ररी पण छान होती. कृष्णकथा आणि पुराणी भारतीय कहानिया अशी 2 पुस्तकं तेजसला हवी होती, ती आम्ही घेतली आणि मग आम्ही घरी जायला निघालो.